यानंतर मुंबई पुण्यातल्या टॉप 20 घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट देते आमची प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, तडाख्यामुळे जर तुम्ही रस्त्यावरचे ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे यांकडे आकर्षित होत असाल तर सावधान, कारण मुंबई महापालिकेने केलेल्या पाहणीमध्ये रस्त्यावरचे खाद्यपदार्थ, पेय पदार्थ यांकडे आढळणाऱ्या बर्फाचे 95% नमुने हे दूषित आढळलेले आहे। त्यासोबतच 75% नमुन्यांमध्ये ई कोलाय हा जीवाणू सुद्धा आढळलेला आहे। ई कोलायमुळे अतिसार, विषमज्वर, कावीळ यांसारख्या रोगांना निमंत्रण मिळतं, तर गोवंडी, देवनार या भागांमध्ये अशा प्रकारच्या बर्फाचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आढळलेलं आहे। फुगवलेला अर्थसंकल्प वास्तवदर्शी करताना मुंबई महापालिकेने बऱ्याच ठिकाणी कात्री लावलेली आहे आणि अशाच प्रकारची कात्री आता नगरसेवकांच्या विकास निधीला सुद्धा लागलेली आहे। गेल्या वर्षी नगरसेवकांना 400 कोटी रुपयांपर्यंत विकास निधी वाटण्यात आला होता, मात्र हा आकडा आता 341 कोटींवर येऊन पोहोचलेला आहे। इतकंच नाही तर नगरसेवकांनी म्हणजेच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी या कपातीला विरोध केलेला नाहीये। गेल्या वर्षीच्या नालेसफाई घोटाळ्यानंतर यंदाच्या वर्षी सुद्धा नालेसफाईचा बोजबाराच बघायला मिळतोय, कारण मुंबई महापालिकेपुढे 31 मे पर्यंत शहरातले नाले स्वच्छ करण्याचं आव्हान आहे। मात्र पावसाळ्यापूर्वी 60% नालेसफाई पूर्ण होणं अपेक्षित असताना आतापर्यंत शहरातले केवळ 19% नाले हे साफ झालेले आहेत। सोबतच मिठी नदीचं सुद्धा 14% काम पूर्ण झालेलं आहे। गेल्या वर्षीच्या नालेसफाई घोटाळ्यामुळे अनेक कंत्राटं ही आतापर्यंत उशिरा देण्यात आली आहे, तर मोठ्या नाल्यांची कंत्राटं ही नुकतीच देण्यात आल्यामुळे मोठ्या नाल्यांच्या सफाईला अजून म्हणावी तशी सुरुवातही झालेली नाही। आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं महाआघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। भाजपला टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी दिली। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत याच महाआघाडीला सत्ता मिळाल्यानं पुन्हा महापालिकेसाठी हाच प्रयोग करण्यात येतोय। पनवेल महापालिकेत एकूण 78 नगरसेवक निवडून जाणार असल्यानं जागा वाटपाचीही चर्चा महाआघाडीत सुरू झाली आहे। बच्चू कडू यांची प्रहार संघटना आता पनवेल महानगरपालिका निवडणुकीत उडी घेते। कामोठेमध्ये प्रहार संघटनेचं पक्ष कार्यालय सुरू करून याची सुरुवात केली गेली। पनवेल परिसरात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी गेल्या काही वर्षात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक आंदोलनही केल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं। तसंच आघाडी करण्यासाठी इतर पक्षांकडून आमंत्रण आलेलं असून त्यावर येत्या 2 दिवसात निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। राज्यात भरमसाठ तूर पडून असताना सरकारनं म्यानमारहून तूर मागवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला। तसंच तूर खरेदीसाठी अटी लागू करून सरकार शेतकऱ्यांना संशयाच्या नजरेतून पाहत असल्याचंही मुंडे म्हणाले। पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला धनंजय मुंडे यांनी भेट दिली। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कचऱ्या विरोधात आंदोलन करणाऱ्या फुरसुंगीतल्या लोकांची भेट घेतली आणि या आंदोलनाला पाठिंबा दिला। पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असतानाही कचऱ्याचा प्रश्न पेटला होता, मात्र तेव्हा राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी फुरसुंगीकरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करत तोडग्याचं आश्वासन दिलं होतं। त्यावर अद्याप समस्या न सुटल्यानं फुरसुंगीकर कचरा टाकू न देण्यावर ठाम आहेत। गृहनिर्माण मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा मुंबई पोलिसांचा तोकडा प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयात पाहायला मिळाला। प्रकाश मेहता हे दबाव टाकण्यासाठी नव्हे तर सहज पोलीस स्टेशनची पाहणी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले होते, असा चमत्कारिक दावा टिळकनगर पोलिसांनी कोर्टात केला। घाटकोपर विभागातील भातसा तलावातून मुंबईत येणाऱ्या पाईपलाईन नजीकच्या झोपड्यांवरील कारवाई रोखावी यासाठी प्रकाश मेहता यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे। पुण्यात कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात बॉम्ब सदृश्य वस्तूचं पार्सल आल्याची माहिती अजित अभ्यंकर यांनी दिली। पार्सलमध्ये डिटोनेटर, बॅटरी अशा बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याचं समजतंय। काल दुपारी हे पार्सल कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात आलं। कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर यांच्या नावाने हे पार्सल आलं होतं। हे पार्सल उघडल्यावर हा प्रकार समोर आला। त्यानंतर अजित अभ्यंकर यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली। जगातील सर्वात लठ्ठ महिला एमान अहमदच्या बहिणीच्या आरोपानंतर सैफी रुग्णालयातील डॉक्टरांनी एमानवर उपचार करायला नकार दिला। त्यामुळे इमानला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे। सैफी रुग्णालयाच्या नकारानंतर आता तिला अबुधाबीला नेलं जाण्याची शक्यता आहे। तिची बहीण शायमानं उपचारानंतर तिच्या शरीरात रक्ताच्या गाठी झाल्याचा आरोप केला। दरम्यान आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सैफी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली।
त्यानंतर बातमी भिवंडीतून आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका एक्सपोर्ट कंपनीचे 24 लाख रुपये थकवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय. शिल्पा शेट्टी राज कुंद्रा हे भागीदार असलेल्या कंपनीनं रवी मोहनलाल भालोटिया यांच्या कंपनीकडून बेडशीट विकत घेतल्याचा आरोप होता. मात्र बिलाचे 24,12,877 रुपये थकवण्यात आल्याचं भालोटिया यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 5 भागातील मुकेश वाईन शॉपवर 2 अज्ञातांनी गोळीबार केला. हा गोळीबार खंडणीसाठी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. सुरेश पुजारी टोळीशी या गोळीबाराचा संबंध जोडला जात असल्यानं पुजारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचीही चर्चा आहे. दुचाकीवरून हेल्मेट आणि तोंडाला कपडा बांधलेला 2 जण आले. दोघांनी गोळीबार केला. यात काही दारूच्या बाटल्यांचं नुकसान झालं, मात्र कुणालाही इजा झाली नाही. नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली. त्यानं MD रॉक आणि MD पावडर हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या 110 ग्रॅम अंमली पदार्थाची किंमत सुमारे 3,30,000 रुपये. कोपरखैरणे परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या आधारे सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. मुंबई विमानतळ परिसरात नियमबाह्यरित्या इमारतींना परवानगी देणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. तसंच राजकारण्यांप्रमाणे न वागता हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यानं त्याची गंभीरता लक्षात घ्या अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं DGCAला सुनावलंय. मुंबई विमानतळ परिसरात शेकडो इमारती निर्धारित उंचीपेक्षा अधिक आहेत. या संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी झाली. ठाण्यातील कोलशेत भागात महाराष्ट्र शासनाच्या गाडीत 50 वर्षीय इसमाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली. ठाणे महानगरपालिकेत वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या रमेश वरठा यांचा हा मृतदेह असल्याचं समजते. रमेश वरठा हे 2 दिवसांपासून पालिकेची गाडी घेऊन बेपत्ता होते. त्यांच्याच मुलानं गाडी शोधून काढली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथच्या 960 वर्ष प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात यंदा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल रंगणार आहे. 5 ते 7 मे दरम्यान हा महोत्सव होणार असून त्याची जोरदार तयारी सुरू आहे. अंबरनाथ नगर परिषदेत या महोत्सवाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं. या महोत्सवात सलीम सुलेमान, रूपकुमार राठोड, स्वप्नील बांदोडकर, राहुल देशपांडे या दिग्गजांसह जागतिक कीर्तीचे कलाकार हजेरी लावणार आहेत.